42 वर्षाचे ते हट्टेकट्टे आणि पिळदार शरीरचे अंकल आणि मी 20 वर्षाची. एका रात्री जेव्हा आमच्या घरात कोणीच नव्हतं, तेव्हा आम्ही दोघं त्या अंधारलेल्या खोलीत एकत्र बसलो होतो. विषय तर आमच्या त्या जमिनींच्या व्यवहाराचा सुरू होता. पण त्या रात्रीच्या एकांतात आमच्या दोघांच्या नजरा अशा काही भिडल्या की मी जमिनींच्या कागदपत्रावरून लक्ष हटवून आमचं लक्ष एकमेकांवर स्थिरावलं. बाहेर विजा कडाडत होत्या आणि आत आमच्या काळजाची धडधड वाढत होती. मी हळूहळू पाऊल टाकत त्यांच्या इतकी जवळ गेले की मला त्यांच्या श्वासांची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागली. जमिनीच्या त्या एका गुपितातून आमच्यात असं कोणतं नवं नातं सुरू होणार होतं. त्या रात्री आमच्यात नेमकी कोणती मर्यादा ओलांडली गेली हेच आज आपण या कथेत पाहणार आहोत. ते दिवस साधारण गुलाबी थंडीचे होते. निसर्गात एक वेगळाच गारवा आणि रम्य वातावरण पसरलं होतं. माझ्या शरीरात तेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेचं काम चालू वेगात सुरू होतं. याच रस्ते बांधण्याच्या कामात मॅनेजर म्हणून बबईसिंग राजपूत नावाचे एक गृहस्थ आमच्या शहरात पोस्टिंगवर आले होते. साधारण 42 वर्ष वय असलेले बबईसिंग हे अगदी हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेले व्यक्ती होते. त्यांची तब्बल 6.3 फूट उंची आणि एकदम फिट शरीर पाहून कोणीही प्रभावित व्हावं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. या उलट माझी उंची फक्त 5 फूट होती. त्यामुळे त्यांच्या आवळ्या शरीरासमोर मी अगदीच सडपातळ बांधायची आणि नाजूक भासायची. आमच्यात घराच्या वरच्या मजल्यावर 3 खोल्या होत्या. त्यापैकी मधल्या खोलीत मी राहायचे आणि बाकीच्या 2 खोल्या रिकाम्या होत्या. बबईसिंग त्यांना इथे 2-3 वर्षे राहायचं असल्याने त्यांना एक चांगल्या खोलीची गरज होती. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या वडिलांशी बोलणं केलं आणि स्वतःची ओळख करून दिली. वडिलांनी त्यांना वरच्या खोली दाखवली. ते प्रशस्त घर आणि तिथली शांतता पाहून अंकल म्हणाले, मला खोली खूप आवडली आहे. मी आजच माझं सामान माझ्या कारमधून इथे हलवू शकतो का? वडिलांनी हसतमुखाने होकार दिला. त्याच संध्याकाळी ते आमच्या आपल्या कारमधून सामान घेऊन आले. घरात मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ सगळेच होते. वडिलांनी त्यांची ओळख आमच्याशी करून दिली की आजपासून हे अंकल आपल्या वरच्या खोलीत भाड्याने राहणार आहेत. पण खरं सांगू तर सुरुवातीला मला हे अजिबात आवडलं नव्हतं, कारण तोपर्यंत मी वरच्या मजल्यावर अगदी एकटी, बेधुंद आणि आरामात राहायची. आता तर कोणीतरी अनोळखी पुरुष राहणार या विचाराने माझ्या मनात कुठेतरी अस्वस्थता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे निसर्गात मखमली धुके पसरले होते. मी उठल्यावर आईने मला हाक मारली, अंजली जा वर अंकलला चहा देऊन ये. मी चहाचा कप हातात घेतला आणि अनवाणी पायाने वरच्या मजल्याकडे निघाले. माझ्या पैंजणांचा तोंडात त्या शांततेत गुंजत होता. मी जशी त्यांच्या खोलीत दरवाजापाशी पोहोचले, माझं तसं भान हरपलं. अंकल त्यांच्या खोलीत कसरत करत होते. त्यांचा तो घामाजलेला अवतार, सरसरीत उघडी पाठ आणि हातांच्या पिळदार शिरा पाहून माझ्या मनात एक अनामिक थरथराट निर्माण झाला. त्यांची ती चालढाल आणि आकर्षक रूप पाहून मी नक्षीकांत चाहरली. स्वतःला सावरून घेत मी अत्यंत लागवी मिठासाने म्हणाले, गुड मॉर्निंग अंकल, मी तुमच्यासाठी चहा आणला आहे. अंकलनी मागे वळून पाहिले. त्यांच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. ते मिश्किलपणे हसले आणि अत्यंत कोमल आवाजात म्हणाले, धन्यवाद बेटा. चहा इथेच टेबलवर ठेव, मी व्यायाम करून पितो. मी चहा ठेवला आणि त्यांच्या त्या बडदार शरीराकडे चोरून पाहत खाली निघून गेले. हा सिलसिला पुढे बरेच दिवस असाच चालला. यापेक्षा जास्त आमचं बोलणं व्हायचं नाही. ते सकाळी आपल्या हायवेच्या कामावर निघून जायचे आणि मी माझ्या कॉलेजला जायचे. पण अंकल येताना जाताना त्यांच्या बुटांचा आवाज माझ्या मधल्या खोलीत स्पष्ट ऐकू यायचा. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके नकळत वाढायचे. अंकलने त्यांच्या खोलीत एक मोठी टी व्ही लावला होता. आमच्या खालील हॉलमध्ये कधी वडिलांचे न्यूज चॅनल तर कधी भावाची मॅच चालायची, ज्यामुळे मला माझ्या आवडीचे सिनेमा पाहता यायचे नाहीत. म्हणून मी खाली बसण्याऐवजी हळूहळू रात्रीच्या वेळी अंकलच्या खोलीत टी व्ही पाहायला जाऊ लागले. अंकल खूप प्रेमळ होते. ते मला कधीच मना करत नव्हते. एकदा रात्री टी व्हीवर एक अतिशय रोमॅन्टिक रहस्यमय कथा चित्रपट येत होता. चित्रपट पाहता पाहता खूप उशीर झाला होता. रात्रीची भयान शांतता पसरली होती. अंकल बेडवर बसून काहीतरी लिहित होते. अचानक ते घड्याळाकडे पाहत म्हणाले, बेटा अंजली, आता खूप उशीर झाला आहे. तू तुझ्या खोलीत जा. मलाही झोपायचं आहे आणि उद्या कामावर लवकर जायचं आहे. पण माझ्या मनात एक खोडकर मस्ती होती. मी हट्ट करत म्हणाले, मी पूर्ण मूव्ही पाहिल्याशिवाय इथून हलणार नाही अंकल. तुम्ही झोपा, मी टी व्ही बंद करूनच माझ्या रूममध्ये जाईल. अंकल थोडे अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक वेगळीच मादक भाव होता. ते हळू आवाजात म्हणाले, बेटा जा, मला खोलीत थोडी नशा करायची आहे. तुला वास येईल म्हणून सांगतोय.
त्यांचा तो रोखठोक आणि रांगडा अंदाज पाहून माझ्या मनात विजेचा करंट धावला. तसं झालं. मनातील दडदड वाढली होती. पण मी माझे बोलके डोळे त्यांच्या नजरेला भिडवत म्हणाले, तुम्ही बिनधास्त तुमची नशा करा अंकल. मी कोणालाही सांगणार नाही आणि मला त्याचा कोणताही त्रास होणार नाही. अंकलनी माझ्याकडे पाहिले. एका 20 वर्षाच्या देखण्या अप्सरेसारख्या तरुणीला एवढ्या रात्री आपल्या इतक्या जवळ बसलेलं पाहून त्यांच्या मनातही काहीतरी अस्पष्ट विचार सुरू झाले असावेत. त्यांनी कपाळावरचा घाम पुसला, मधाळ हसू हसले आणि म्हणाले, ठीक आहे मग. त्यांनी कपाटातून बॉटल काढली आणि स्वतःसाठी एक ड्रिंक बनवला. मी मूव्ही पाहत होते, पण माझी नजर सारखी त्यांच्या त्या मदहोश करणाऱ्या रूपाकडे आणि त्यांच्या हालचालींकडे वळत होती. खोलीत एक उबदार शांतता पसरली होती. थोड्या वेळाने अंकलनी अत्यंत नशिल्या आणि गंभीर आवाजात हाक मारली, अंजली बेटा, जरा इकडे ये ना. तुझ्याकडून एक छोटं काम होतं. त्या एकांतात त्यांच्या त्या भरदास्त आवाजाने माझ्या मनात एक वेगळीच उत्कंठा आणि भीतीची शिरशिरली उमटून गेली. अंकलनी जेव्हा मला बोलावलं तेव्हा त्यांच्या माझ्या काळजाची धडधड एकदम वाढली होती. मी हळूच त्यांच्या सोफ्यावरून जवळ गेले आणि विचारलं, हो अंकलजी, काय काम होतं? अंकल आपल्या पिळदार शरीरावर थोडे सावरून घेत मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, बेटा, किचनमधून थोडी नमकीन आणि स्नॅक्स घेऊन येतेस का? या ड्रिंकसोबत घ्यायला माझ्याकडे काहीच नाही आहे. त्यांच्या त्या नशिल्या डोळ्यातील कौतुक पाहून माझ्या मनातली भीती कुठल्या कुठे पळाली. मी लगेच खाली गेले आणि स्वयंपाकघरातून थोडी नमकीन घेऊन आले. मी जशी त्यांच्याजवळ प्लेट ठेवायला गेले तसा त्यांच्या शरीराचा एक उबदार गारवा मला जाणवला. अंकलजी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक वेगळीच मोहिनी होती. त्यांनी हसत मला विचारलं, बेटा, तुला यातलं काही चालतं का? अंकलला असं पिताना पाहून खरं तर माझंही मन कधी कधी व्हायचं, पण मी आजवर घरच्यांच्या भीतीने ते कधी दाखवून दिलं नव्हतं. मी गप्प बसलेले पाहून अंकल अत्यंत मधाळ आवाजात गुपित सुरात म्हणाले, काळजी करू नकोस अंजली, हे आपलं टॉप सिक्रेट असेल. मी तुझ्या वडिलांना किंवा कोणालाही सांगणार नाही. तुला इच्छा असेल तर तू मला जॉईन करू शकतेस. त्यांच्या त्या रागड्या पण सुरक्षित शब्दांनी माझ्या मनातली अस्वस्थता संपवली. मी लाजून होकार दिला आणि त्यांच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसले. अंकलजींनी लगेच दुसरा ग्लास घेतला. त्यात थोडं पाणी मिसळून माझ्यासाठी एक लाईट पॅक बनवला. मी आणि ग्लास माझ्यापुढे सरकला. आमचा तो पहिला एकत्र ग्लास संपला आणि माझ्या डोक्यावर एक अस्पष्ट धुंदी चढू लागली. त्या एका रात्रीने आमच्यातली वयाचं अंतर मिटवून टाकलं होतं आणि आमचा एक वेगळीच मैत्री झाली होती. आता हा आमचा रोजचाच प्लॅन झाला होता. आठवड्यातून 3-4 दिवस मी रात्रीची खाली जाण्याऐवजी अंकलच्या खोलीतच घालवू लागले. कधीकधी ड्रिंकनंतर रात्रीच्या एकांतात अंकल मला त्यांच्या कारमधून बाहेर लाँग ड्राईव्हला फिरायला घेऊन जायचे. बाहेर चाललेली ती गुलाबी थंडी आणि कारमधील आमची रेशमी जवळीक मला एक विशेष फील करून जायची. घरच्यांनाही वाटायचे की अंकल आपल्या कुटुंबात खूप छान मिसळले आहेत. पण एका दिवशी कथेला एक वेगळंच वळण मिळालं. आमच्या नात्यातला एका मावशींनी निधन झालं आहे. आई, वडील आणि भाऊ गावाला गेले होते. त्यांनी मला घरात एकटी असल्यामुळे पूर्णपणे अंकलच्या भरोश्यावर सोडलं होतं. खरं तर मला ही खूप मोठी संधी वाटली होती की मी माझ्या मित्रांना किंवा कॉलेजच्या ओळखीच्यांना घरी बोलवू शकेन. पण अंकल वरच्या मजल्यावर हजर असल्यामुळे मला ते धाडस करता येत नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळ झाली. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि हवेत मखमली गारवा होता. मी घरात एकटीच उदास बसले होते. तेवढ्यात अंकल कामावरून परत आले. मला शांत बसलेलं पाहून त्यांनी विचारलं, काय झालं अंजली बेटा, आज तू खूप शांत आहेस? मी म्हणाले, घरात कोणीच नाही आहे अंकल, खूप एकटं वाटते. अंकलनी माझ्या बोलक्या डोळ्यात पाहिलं जिथे एक वेगळीच ओढ होती. ते म्हणाले, मनाचा उदासपणा काढायचा असेल तर आज वर माझ्या खोलीत ये. आपण आज पुन्हा आपली ती खास मैफिल जमवूया. रात्रीचे 9 वाजले होते. मी जेव्हा आंघोळ करून ओली केस सोडून अंकलच्या खोलीत गेले तेव्हा माझ्या अंगातून मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. अंकल बेडवर बसले होते. खोलीत फक्त टीव्हीचा मंद प्रकाश होता, ज्यामुळे वातावरणात स्वप्नवत वाटत होतं. अंकलनी माझ्यासाठी ड्रिंक बनवला. आज अंमल नशा थोडी जास्त होती. 2 पॅक झाल्यानंतर माझ्या शरीरात जणू एक वेगळीच उष्णता आणि उत्तेजना जाणवू लागली. माझ्या ओल्या केसांतून पाण्याचा एक थेंब माझ्या मानेवरून खाली घसरला आणि अंकल ती बेधुंद नजर त्या थेंबाचा पाठलाग करत होती. त्यांच्या त्या नजरेत मी आतून पार विरघळून गेले. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगाने चालले होते की खोलीतल्या भयान शांततेला मला स्वतःचे स्पंदने ऐकू येत होते. अंकल उठले आणि माझ्या अगदी जवळ येऊन उभे राहिले. 6.3 फुटांचा तो हट्टाकट्टा पुरुष
जेव्हा माझ्या 5 फुटांच्या नाजूक शरीराचा इतका जवळ आला तेव्हा आमच्यातलं अंतर संपलं होतं. मला त्यांच्या श्वासांची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्यांनी अत्यंत हळुवारपणे नजाकतीने आपले हात पुढे केले आणि माझ्या चेहऱ्यावर आलेली केसांची बोटं हळूच कानामागे सारली. त्यांच्या बोटांचा तो मौसार आणि गुळगुळीत हस्तस्पर्श माझ्या गालाला होताच माझ्या अंगावर शहाऱ्यांची एक मोठी लाटच उसळली. मी नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्यांच्या रांगड्या स्पर्शात एक अशी मादकता आणि ओढ होती ज्याने माझं संपूर्ण भान हरपून टाकलं होतं. त्यांनी हळूच माझी हनवटी वर उचलली. अंधारलेल्या खोलीत आमच्या श्वासांची लयबद्धता वाढली होती. संयमाचा बांध आता हळूहळू सुटत चालला होता आणि ओढ मात्र शिगेला पोहोचली होती. अंकलच्या बोटांचा तो हळूवार हस्तस्पर्श माझ्या गालावर रेंगाळत होता आणि माझ्या अंगावर आनंदाचे शहारे उमटत होते. खोलीतल्या त्या मंद अंधारात आमच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लावण्याचंही भान करून आम्हा दोघाला उरलं नव्हतं. आमच्या ओठांवरची ती हलकी थरथर अंकलच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यांनी अत्यंत मायेने आणि जवळकीने आपला दुसरा हात माझ्या कमरेभोवती नेला. त्यांचा तो रांगडा आणि पिळदार हातांचा विळखा माझ्या कमरेभोवती घट्ट होताच माझ्या अंगात जणू विजेची एक सळसळीत लाटच जाऊन गेली. मी माझे दोन्ही हात नकळत त्यांच्या मजबूत खांद्यावर ठेवले आणि स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन करून दिलं. आमच्यातलं अंतर आता इतकं कमी झालं होतं की मला त्यांचे शब्द नाही तर त्यांचे श्वासे माझ्या मानेवर जाणवत होते. त्या रात्री बाहेर पाऊस आणि विजा कडाडत होत्या, पण आता आमच्या श्वासांची ऊब एकमेकांना सावरत होती. अंकलने मला अत्यंत हळुवारपणे आपल्या मिठीत घेतलं. 6.3 फुटांच्या त्या हट्टाकट्ट्या पुरुषाच्या लिंगणात माझे 5 फुटांचे नाजूक शरीर पूर्णपणे विरघळून गेले होते. त्यांच्या त्या छातीचा भरदार वेड्यात मला जगातील सर्वात सुंदर आणि सुशिक्षित सुरक्षा जाणवत होती. अंकलनी मला अत्यंत अलवारपणे आपल्या दोन्ही हातात उचलून घेतलं आणि बेडवर ठेवलं. बेडच्या मौसार चादरीवर जेव्हा माझी मखमली त्वचा त्यांच्या संपर्कात आली तेव्हा मनाच्या कोपऱ्यातील सर्व मर्यादा जणू विरघळून गेल्या होत्या. त्यांनी माझ्या कानाजवळ जाऊन अगदी हळू नसलेल्या आवाजात माझं नाव उच्चारलं, अंजली. आणि त्या आवाजाच्या कंपनाने मी पूर्णपणे मदोष झाले. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सगळं काही तिथंच वितळून जावं. त्यांनी त्यांच्या हाताने माझ्या पाठीवरून अत्यंत मौसार स्पर्श फिरवला. त्यांच्या प्रत्येक हस्तस्पर्शासोबत माझी अस्वस्थता आणि ओढ शिगेला पोहोचली होती. रात्रीचा तो एकांत, मोगऱ्याचा तो अवीट सुगंध आणि समोर त्यांची ती बेभाम करणारी जवळी. आमचा संयमाचा बाण आता पूर्णपणे फुटलाच होता. त्यांनी हळूच आपली सुखद पकड आणखी घट्ट केली आणि दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वासील सर्व शक्ती एक जागी एकटवली होती. ती रात्र फक्त 2 व्यक्तींची राहिली नव्हती, तर 2 आत्मे एकमेकात विलीन होण्याचा तो एक स्वप्नवत अनुभव होता, जो आम्ही दोघं इतके जवळ होतो की 2 वेगळी शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. रात्र जसजशी वाढत होती तशी आमच्यातील जवळीक सर्व सीमा ओलांडत धुंदीच्या महासागरात बुडत होती. तो एक असा अनोखा प्रवास होता जिथे शब्दांनी पूर्णपणे रजा घेतली होती आणि फक्त श्वासांची लयबद्धता खोलीत गुंजत होती. त्यांच्या मिठीतील ती उबदार ऊब माझ्या मनाची सगळी पोकळी भरून काढण्यासाठी पुरेशी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खिडकीतून सूर्याचं पहिलं कोमल किरण खोलीत आलं तेव्हा एक नवी पहाट होती. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी अजूनही अंकलच्या त्याच सुरक्षित लिंगणात होते. त्यांनी माझ्या कपाळावर एक हळवार आणि मायेचा स्पर्श केला आणि मिश्किलपणे हसले. घरचे गावाला गेलेल्या त्या एकांतात आमच्यात जे काही घडलं ते आमच्या दोघांच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमचं सुरक्षित राहील. हे आमचं एक असं गुपित नातं बनलं होतं ज्याची फुरं त्या आयुष्याला एक वेगळाच रोमांच देऊन गेली होती.